जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर हा मतदारसंघ हायवेने तोडला आहे. अर्धा इथे अर्धा तिथे. आज इथे सभा आहे. मला आता मुंबईला गेल्यानंतर, घरी गेल्यानंतर मला जरा पुढचं शेड्यूल मला कळेल माझं सभांचं, आणि त्याच्यामध्ये कुठे मला काय ॲडजस्ट करता येईल ते बघतो. आणि पुढच्या 7-8 दिवसामध्ये विक्रोळीला पण एक माझी सभा होईल माझी. काही जागा आणणार म्हणजे आणणार, कुठच्याही परिस्थितीत निवडून आणणार. कोणाला काय करायचं असेल त्यांनी करून घ्यावं. कोणी दादागिरीची भाषा करत असेल, दुप्पट दादागिरीने उतरीन. आणि मी हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाही आहे, समोरच्याने एकदा आजमावावंच. या संपूर्ण महाराष्ट्राची सगळी अख्खी भाषा घालडी करून टाकणारं एक भिकार संपादक इकडे राहतो. त्यांना वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत, आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हटलं. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत. ते शोलेमध्ये होतं ना, तुम 2 मारोगे हम 4 मारेंगे. घाण करून टाकलं सगळं राजकारण. सकाळी उठायचं, यांना धरायचं, यांनाही काही कामधंदे नाही, सकाळी सकाळी जाऊन बसतात. प्रश्न कोण बोलल्याचा आणि काय बोलल्याचा माझा नाही आहे. कोण काय बोलतोय, कोण कोणावर बोलतोय, किती खालच्या थराला जाऊन बोलतोय, मला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी. हे ज्याला दाखवतात त्यावेळेला भविष्यातल्या येणाऱ्या ज्या पिढ्या, जी लहान लहान मुलं आहेत, ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, ज्या मुली आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, त्यांना असं वाटतं हेच राजकारण. आणि असा जर समजा समज व्हायला लागला तर या महाराष्ट्राचं राजकारण किती घाणेरडं आणि गचाळ आणि पुढे किती वाट लागेल या गोष्टींची, आपण याची कल्पना तरी करतोय का? कसलाही मागचा पुढचा विचार नाही. सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बसायचं आणि बोलत बसायचं. यांना वाटतं आमच्याकडे तोंड नाही आहेत. आमचं जर तोंड सुटलं ना, त्याला कल्पना या गोष्टींची. संयम बाळगतो याचा अर्थ गांडू समजू नये. आणि सगळा महाराष्ट्राचा विचका करून टाकला. सगळं अख्खा राजकारणाचं व्याकरण बिघडवून टाकलं. कोण कुठे आहे सध्या, काय करतोय, कोणाबरोबर आहे, कुठच्या पक्षात आहे, काय चाललंय, काही कशाला पत्ता नाही आहे. 5 वर्ष आठवून बघा तुम्ही. या 5 वर्षामध्ये काय काय गोष्टी झाल्या. आपण दिलेलं मत सध्या कुठे कुठे फिरतंय काही कळतंय का तुम्हाला?
बरेच विषय जे अनेकदा माझ्या सभांमधनं येऊन गेलेत, पण मी वारंवार ती गोष्ट सांगणार, कारण जे 5 वर्षामध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. तुम्ही इथे ठेवा ते. महाराष्ट्राचा झालेल्या या अपमानाचा तुम्हाला बदला घ्यायचा आहे 20 तारखेला. तुम्ही शांत बसता, थंड बसता, म्हणून ही माणसं अशा प्रकारच्या गोष्टी करतात राजकारणामध्ये. दोन 2019ची निवडणूक कोणी कोणाविरुद्ध लढवली? शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष. निवडणुका झाल्या, मग अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एक सकाळचा शपथविधी झाला. मग उद्धव ठाकरे उठले, इकडनं काँग्रेस आणि ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसले आणि मुख्यमंत्री झाले. अनेकांनी शिवसेना, भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं, कारण काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून. आणि हे उठले आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जाऊन बसले. कशासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठी. मला मुख्यमंत्री करा. अशा प्रकारचा विचार मनामध्ये येतो कसा मला कळत नाही. माझ्या मनाला शिवत देखील नाही गोष्ट. मी माझ्या अगोदरच्या काही 1-2 सभांमध्ये मी कधी पूर्वी सांगितलं असेल, परत एकदा सांगतो. लहान होतो मी, आणि एके दिवशी आमचे गाडीचे चालक माने म्हणून होते, माने. संध्याकाळी त्याला शिवसेना भवन नव्हतं. त्यावेळेला ते तुमचं हे आहे ना, मुंबईला तुळशीबाई रोड आहे ना, त्या तुळशीबाई रोडवरती एक झारापकर दुकान होतं, झारापकर. त्याच्या बाजूची एक इमारत होती ब्ल्यू पर्ल नावाची. तिथे पहिल्या मजल्यावरती एक छोटी रूम होती. त्या रूममध्ये शिवसेनेचं कार्यालय होतं. आणि संध्याकाळी बाळासाहेब निघाले होते ऑफिसमध्ये त्या कार्यालयात जायला. मला बरोबर घेतलं. बाहेर बघितलं तर आमचे माने आले नव्हते संध्याकाळी. मग काय करायचं? त्यावेळेला सोपं होतं, मग टॅक्सी मागवली. आत्तासारखं ते ट्रॅफिक बिफिक वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेला, फार छान होतं सगळं. पण एक टॅक्सी आली. आम्ही खाली उतरलो, मातोश्रीला खाली उतरतो, आणि एवढ्यात त्यावेळेला महापौर होते आपले सुधीरभाऊ जोशी. ही गोष्ट साधारणपणे असेल 73-74 सालची. आणि त्याला महापौराची, अनेकांना माहिती असेल इकडे, इम्पाला गाडी होती. आठवतं का तुम्हाला? मोठी इम्पाला गाडी होती, लांब लचक, लाल दिव्याची. आणि एवढा सुधीरभाऊ आले. बाळासाहेब म्हणाले की जरा मला 2 मिनटं काहीतरी आपल्याशी बोलायचं, म्हणून 2 जण परत आतमध्ये गेले. बाहेर आले. सुधीरभाऊने बाळासाहेबांना विचारलं, कोणी चाललं आहेत का काय? ते बोले, अरे मी नाही, मला चाललो, आपल्या कार्यालयात चाललो आहे. बोले, बसा ना, मग सोडतो ना मी तुम्हाला. ते बोले, नाही, ते लाल दिवे तुमच्याकडेच ठेवा, मी दिव्याच्या गाडीत नाही बसणार. आणि म्हणून आम्ही टॅक्सीत बसलो. बाळासाहेब, मी आणि अजून एक कोणतरी व्यक्ती होती, आणि एक जण पुढे एक व्यक्ती होती. त्याला असले सिक्युरिटी पोलीस असं काही नव्हतं. आणि आमची टॅक्सी निघाली. बांद्र्याच्या ब्रिज आहे, रेल्वेवरचा जो ब्रिज आहे, माहीमकडे जातो तो, त्या ब्रिजवरती असताना मी एकदाच मागे वळून बघितलं. आणि माझ्या असं लक्षात आलं, आमच्या टॅक्सीच्या मागून एक लाल दिव्याची गाडी येते. तो जो लाल दिवा होता, तो ज्याच्यामुळे होता, तो माझ्याबरोबर टॅक्सीत बसला होता.
आता अशी गोष्ट ज्या मुलाने लहानपणी ज्याच्यावरती अशा प्रकारचे संस्कार झालेत त्याला वाटेल का हो काहीतरी की लाल दिव्याच्या गाडीत जाऊन बसावं? मला तर मनाला शिवत पण नाही. पण इथे तुमच्या मतांची प्रतारणा करून, तुमच्या मतांचा अपमान करून एक पक्ष जो भाजपबरोबर निवडणूक लढला तो तिथून उठला आणि ज्यांच्या विरोधात इतकी वर्ष शिवसेना लढली त्या काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊन बसला आणि मुख्यमंत्रीपद गळ्यात पाडून घेतलं. अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री असताना लक्षातच नाही आलं ढांगे खालनं 40 गेले. मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्र्याला एक सकाळचं एक त्यांचं ह्याचं रिपोर्टिंग असतं पोलिसांचं, यांनी कधी घेतलंच नाही. त्याच्यामुळे काय हालचाल सुरू आहे कल्पनाच नाही. आणि एके दिवशी कळलं. ते कुठे पोहोचले? गुवाहाटी, डायरेक्ट गुवाहाटी. आणि मग हे तिथे गेले, शिंदे गेले भाजप बरोबर. मग शिंदेना विचारलं की तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असे 40 जण घेऊन का आलात, शिवसेनेत बाहेर का पडलात? ते म्हणाले ज्या ठिकाणी अजित पवार बसलेले असतील त्यांच्या मांडीला मांडी लावून मी काही बसणार नाही. स्वाभिमान. मग भारतीय जनता पक्ष आणि यांचा संसार सुरू झाला. अचानक शिंदेच्या लक्षात आलं ह्याने दुसरीला पण डोळा मारला. आणि ज्याच्यासाठी म्हणून हे बाहेर पडले होते, मांडीला मांडी लावून बसणार नव्हते, ते अजित पवार येऊन ह्यांच्या मांडीवरतीच बसले. आता झाली पंचायत. आता काय करता येईना. काय चाललंय? काय महाराष्ट्रात काय चाललंय? काही विचारधारा नाही, कशाचा पत्ता नाही. लोकांशी आपण काय बोलतो, काय बोललेलो आहोत, आपण काय शब्द दिलेत, काय वचनं दिलीत, काही उरलेलं नाहीये. कशाला पत्ता उरलेला नाहीये. सगळेजण आपापला खेळ खेळतायत. तुम्ही लाचारासारखे फक्त यांना मतदान करायला जाताय. मी माझ्या सगळ्या सभेमध्ये सांगतो ना, हे कशामुळे होतंय? कारण तुम्हाला गृहीत धरलंय. गृहीत. कोण तुम्ही? काय लायकी तुमची? 1 दिवसाची लायकी तुमची. मतदार आहात ना, 1 दिवस जिवंत राहा, मतदान करा, दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल. ही तुमची लायकी. का? कारण 5 वर्ष तुमच्याकडे बघायचंच नाहीये. आम्हाला खेळ खेळायचे आहेत. आमच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून आम्ही वाटता येईल त्या गोष्टी करणार आहोत. तुमच्या मतांचा आम्ही अपमान करणार आहोत. तुमचा काही संबंध नाहीये. आणि मग लोक विचारतात मग परत निवडणुका येतील त्यावेळेला, तेव्हा परत तोंडावर पैसे फेकून मारू यांच्या, परत भांडीकोंडी वाटेल ते आम्ही शब्द देऊ. जातील कुठे ही माणसं? परत येतील लाचारासारखी इथे उन्हातानात उभी राहतील, आम्हालाच मतदान करतील, जातील. हा जो विश्वास तुम्ही जोपर्यंत तोडत नाही ना, तोपर्यंत ही माणसं वटणीवरती येणार नाहीत. यांना आता सतत वाटतंय की आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय. आणि आता मी तुम्हाला सांगतो, ही 2024ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असतेच, पण ही 2024ची निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. याचं कारण ही 2024ची निवडणूक ठरवणार आहे की त्यांनी जे केलं ते बरोबर केलं का चुकीचं केलं हे तुम्ही ठरवणार आहात. आणि जे त्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावर जर समजा या निवडणुकीमध्ये जर समजा तुम्ही शिक्कामोर्तब जर तुम्ही केलंत, जर शिक्का मारलात त्यांना, तर याच्यानंतर या महाराष्ट्राला चांगले दिवस येतील याच्या अपेक्षेमध्ये कधी राहू नका. कारण त्याच्यानंतर कोणी काहीही करणार आहे आणि कसलाही सावळा गोंधळ सुरू होणार आहे. काही विचारधारा नावाची काही गोष्ट उरलेली नाही आहे आणि उरणार नाही.
मी ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरतोय, कुठे मराठवाड्यात गेलो, कुठे विदर्भामध्ये गेलो, आज कोकणामध्ये गेलो, सगळीकडनं ऐकायला काय मिळते मला, की आमच्याकडे रोजगार नाही आहे, आमच्याकडे कामधंदा नाही आहे, आमच्याकडे काही नोकऱ्या नाही आहेत, त्याच्यामुळे मग आमच्याकडची मुलं आणि मुली शिक्षणासाठी नोकऱ्यांसाठी मुंबई पुण्यामध्ये जातात. मुंबई पुण्यातली मुलं काय म्हणतात की आमच्याकडे चांगलं काही वातावरण नाही आहे आणि इतकं सगळं गजबजलेलं, सगळ्या घाणेरड्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतकं वाईट वातावरण आहे की आम्हाला भारतातच राहायचं नाही आहे, आम्ही परदेशात चाललो. म्हणजे इथली मुलं परदेशात जात आहेत, ग्रामीण महाराष्ट्रातली मुलं मुंबई पुण्यामध्ये येत आहेत. सगळीकडनंच बोजवारा उडालेला आहे आणि ह्यांचे फक्त खेळ सुरू आहेत, राजकीय खेळ सुरू आहेत. कारण तुम्ही थंड लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असता म्हणून. तुम्हाला राग येत नाही, तुम्हाला चीड येत नाही या सगळ्या गोष्टींची, म्हणून हे सगळ्या गोष्टी सुरू असतात. कोणाला कुठचा पक्ष आवडावा हा विषय नाही आहे, पण कुठच्या पक्षाने काय करावं. बाळासाहेबांची एक मुलाखत आहे, बाळासाहेबांची, माननीय बाळासाहेबांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलंय, माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस होताना जर मला दिसली तर शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकीन मी. आणि त्याच सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव, आमचे बंधू, हाताच्या पंजाचा प्रचार करतायत, हाताच्या पंजाचा प्रचार करतायत. काय दुर्दैव बघा. काय वाटत असेल बाळासाहेबांना की मी काय करून ठेवलं आणि आज काय झालंय त्याचं. मतभेद असू शकतात, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मी शिवसेनेतून बाहेर पडलो, मला काही गोष्टी नाही पटल्या. माझ्याकडे 37-38 आमदार आले होते, 7 ते 8 खासदार आले होते शिवसेनेचे की आपण काँग्रेसमध्ये जाऊया. म्हटलं बिलकुल नाही, मला शिवसेना पक्ष फोडून मला नवीन काही करायचं नव्हतं. मला जर करायचं होतं माझ्या हिमतीवरती, माझ्या ताकदीवरती मी काय जे करायचं ते उभं करीन. हे असले पक्षभिक्ष फोडून मला नाही करायचे कुठच्या गोष्टी. काहीतरी समोर आपण उदाहरणं ठेवणार आहोत की नाही ठेवणार आहोत. आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी आंदोलनं केली, ज्या गोष्टी आज महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी केल्या, त्या तुम्ही लक्षात ठेवणार आहात की नाही लक्षात ठेवणार आहात. बाकीचे पक्ष त्यांच्या राजकारणामध्ये आहेत, कोणी कुठचेही आंदोलनं करायला तयार नाहीत, कोणी हा महाराष्ट्राचा मराठी स्वाभिमान जपायला तयार नाही. जो राज ठाकरे त्याचे सहकारी सगळे जपण्याचा प्रयत्न करतायत, तिथे शाबासकीची थाप पाहिजे. त्याच्याऐवजी जे माणसं काम करत नाहीत त्यांना भराभरा तुम्ही मतदान करता, ही कुठची पद्धत. सगळ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये राज ठाकरे आणि त्याचे सहकारी सगळे आठवतात त्यांना, आणि मतदानाच्या दिवशी काय होतं मग. कित्येक गोष्टी, अगदी ठळक गोष्टी तुम्ही फक्त आठवून बघा. ठळक कशाला, तुमचा एक अवयव जो आहे ना तो बाहेर काढून बघा, त्याचं नाव आहे मोबाईल फोन. या मोबाईल फोनवरती या महाराष्ट्रामध्ये तुमच्या नाकावर टिचून फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये फक्त ऐकू यायचं. ज्यावेळेला या टेलिफोनच्या कंपन्यांना ज्यावेळेला कानफडीत आवाज काढले ना, ज्यावेळेला आमच्या अविनाश जाधवने पहिल्यांदा फोडलं ते त्यांचं दुकान, मग सगळे आले टेलिफोन चॅनलचे लोक, त्यांचे टेलिफोनवाले कंपन्यांचे लोक. मला म्हणाले नाही आम्हाला 1 महिना 2 महिने. म्हटलं महिना 2 महिने एवढंच तर ती बाई बोलणार आहे, तेवढं काय पाठ करायला महिना लागतो का. म्हटलं 48 तासाच्या आत म्हटलं मला त्याच्यावरती मराठी ऐकू आलं पाहिजे. आणि आज जे तुम्ही मोबाईल फोनवरती जे ऐकता त्याच्यामध्ये पहिली तुम्हाला मराठी ऐकू येते, मग बाकीच्या भाषा ऐकू येतात. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली गोष्ट आहे ती.
जगामधनं महाराष्ट्रामध्ये कोणीही फोन केला, कोणत्याही भाषेच्या माणसाने फोन केला तर त्याच्या कानावरती पहिली माझी माय मराठी पडते, नंतर बाकीच्या सगळ्या भाषा पडतात. ही मोठी गोष्ट नाही आहे. मी आत्ताच नवी मुंबईला सांगितलं, या दुकानांवरच्या पाट्या मराठी होत नव्हत्या. मग आपण सभ्यपणे गेलो. आपण मुळात अशा हमरा तुमरी वगैरे असं ह्याच्यात जायचा आपला काही स्वभाव नाही. मुळात जे नाही येतं नाही येतं, त्याला काय करणार आपण. मग त्या सगळ्या दुकानदारांना एक पत्र पाठवलं आपण, चांगल्या भाषेत पत्र पाठवलं. असं काही फास त्याच्यात काही धमकी नव्हती, काही नव्हतं. आपण साध्या सोप्या भाषेत त्यांना सांगितलं. ते म्हणत होते की बाबा दुकानावरच्या पाट्या आम्हाला तयार करायला एक तर त्या महाग असतात आणि मग त्याच्यानंतर मग त्या करायला आम्हाला वेळ लागेल. आपण त्यांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रात एक फक्त ओळ टाकली होती, दुकान महाग आहे का पाटी महाग आहे एकदा ठरवा. मग ते म्हणाले दुकान महाग आहे. म्हटलं मग ठीक आहे, मग एक 24 तासाच्या आत 48 तासाच्या आत तुम्ही पाटी मराठीत करा. मग केल्या. आणि मग त्याच्या खाली मी एक ओळ टाकली होती, एवढं पत्र लिहिल्यानंतर देखील आपल्याला समजा डोक्यात प्रकाश पडत नसेल तर माझे महाराष्ट्र सैनिक आपल्याशी चर्चा करायला येतीलच. किती साधी सरळ भाषा आहे. कुठे धमकी दिसली तुम्हाला याच्यामध्ये? मग पण सगळे म्हणून बोलले की नाही ठीक आहे, आम्ही मराठीमध्ये पाट्या करायला तयार आहोत. झाल्या ना मराठी पाट्या? रेल्वेमध्ये मराठी टक्का वाढला ना, नोकऱ्या वाढल्या ना. रेल्वेचं आंदोलन झाल्यानंतर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं आंदोलन होतं ना, विसरलात का सगळेजण? मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नव्हती, प्राईम टाईम मिळत नव्हती, मिळायला सुरुवात झाली ना. इथे पाकिस्तानी कलावंत येऊन इकडे धुडगूस घालत होते, सगळे सिंगर संजय कलावंत सगळे येत होते. एका रात्रीत लाथ मारून हाकलून दिले, एका रात्रीत. आजपर्यंत त्याच्यानंतर एक जण पाकिस्तानी कलावंत इथे भारतात आलेला नाही आहे. केलं ना. मला सांगा, या कुठच्या तरी राजकीय पक्षाने या गोष्टी केल्या का हो? कोणाच्या आणि कुठच्या आधारावरती हा महाराष्ट्रामध्ये लोक ह्यांना मतदान करतात मला अजूनपर्यंत समजलेलं नाही. सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो समोर ठेवायचा आणि सांगायचं मतदान करा. बाळासाहेब असताना त्यांना मतदान केलं. आज कुठे आहेत बाळासाहेब? बाळासाहेबांच्या नावावरती मतं मागणारे लोक आहेत, ते काय करतात ते बघा. मी आज जे तुमच्याकडे मत मागायला आलोय ते मत मागायला मी माझ्या जीवावरती आलोय. मी कोणाला तुमचा फोटो दाखवत नाहीये कोणाचा. यांना अजूनही फोटोंची गरज लागते, यांना अजूनही त्या गोष्टींचा आधार लागतोय. अहो, जर सत्ते बाहेर राहून जर समजा एवढी कामं आम्ही जर करू शकतो, सत्तेत आल्यावर काय करू याचा विचार करा जरा. या शिवतीर्थावरनं मी ज्याला सांगितलं होतं या महाराष्ट्रामधल्या सगळ्या मशिदींवरचे सगळे भोंगे खाली आले पाहिजेत, आणि जर खाली नाही आले तर त्याच्यासमोर माझा महाराष्ट्र सैनिक जाऊन तिकडे हनुमान चालीसा म्हणेल. सगळ्या मशिदीवरचे भोंगे बंद झाले होते. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. जे माझे महाराष्ट्र सैनिक जे काही ठिकाणी जे अनेक ठिकाणी मशिदीवरचे भोंगे बंद झाले होते, पण काही ठिकाणी जे चालू होते, ज्यांना काही खुमखुमी होती, जिथे माझे महाराष्ट्र सैनिक गेले, महाराष्ट्रातल्या जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या. का? हे हनुमान चालीसा म्हणणार आहेत. या हिंदुस्थानामध्ये, या महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा म्हटल्यावरती जर समजा तुम्ही केसेस टाकणार असाल, तुम्ही कोणत्या हिंदुत्वाच्या गोष्टी बोलतात? आज उद्धव ठाकरे आणि त्यांचे ते शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यासाठी म्हणून मुस्लिम मौलवी फतवे काढतायत.
त्याच्या क्लिप्स बाहेर फिरतायत की सगळ्या मुसलमानांनी एकत्र यावं, एक गठ्ठा मतं हे उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना द्यावीत. मुसलमान यांच्यासाठी फतवे काढतायत आणि ज्या हिंदूंसाठी म्हणून, ज्या लोकांसाठी म्हणून आज त्या वाहीमच्या समुद्र किनाऱ्यावरती तिथे अनधिकृत तिकडे समुद्रामध्ये ती काय मदार का मजार का काहीतरी त्यांचं म्हणतात ते बांधव होते. ते सगळं अख्खं सगळ्या समाजात सगळ्या लोकांसमोर मी ज्यावेळेला उघडं केलं त्याच्यानंतर रात्रीच्या रात्री तोडून टाकलं गेलं. आजही माझ्या महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती अनेक ठिकाणी यांच्या कबरी आहेत, यांच्या मशिदी आहेत. या राज ठाकरेच्या हातात एकदा सत्ता देऊन बघा, नाही सफाचट करून टाकले ना सगळे गडकिल्ले. हिंमत कशी होते माझ्या महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती यांचे दर्गे बांधायची. आणि काल त्या उद्धव ठाकरेंच्या समोर एक कोणी काँग्रेसचा काय खासदार होता का कोण होता मला माहिती नाही, हे मी बोलतोय म्हणून त्यांनी काय सांगितलं, व्यासपीठावरती उद्धव ठाकरे बसलेले आहेत. यवतमाळला का कुठेतरी झालं ना, अमरावतीला. काय घनचक्कर काय प्रकारची माणसं जन्माला घातली मला कळत नाही. तो म्हणतो की ज्या शिवछत्रपतींनी सांगितलं होतं की जिकडे मंदिर असेल त्याच्या बाजूला मशीद बांधा. कुठचं पुस्तक आहे, कोणी लिहिलंय पुस्तक, कुठे वाचलंय या माणसानी. आणि म्हणे त्यांनी सांगितलं होतं की ज्या शिवछत्रपतींनी असं सांगितलं होतं की माझ्या प्रत्येक गडकिल्ल्यावरती तुम्ही मशीद बांधलीच पाहिजे. हा काँग्रेसचा माणूस व्यासपीठावरती उद्धव ठाकरे त्याचं भाषण असं ऐकतायत. आणि म्हणे राज ठाकरे म्हणे हे भोंगे काढायला निघाले वगैरे, तर शिवछत्रपतींच्या विचारांना म्हणे राज ठाकरेंनी काळीमा फासलाय, मी काळीमा फासलाय. आणि हा बोलतोय तो गोमूत्र शिंपडत होता. ही असली माणसं राजकारणामध्ये येऊन काय होणार महाराष्ट्राचं भविष्य, काय ते महाराष्ट्राचं भवितव्य, काय पुढच्या पिढ्यांनी येऊन करायचंय. ही असली माणसं जर समजा राज्य करणार असतील तुमच्यावरती आणि महाराष्ट्राच्या हाताला जर समजा काही लागणारच नसेल, कशासाठी निवडणुका लढवायच्या हो, काय गंमत लावली का. सगळीकडे जायचं आणि भाषणं करायची, पैसे जात आहेत, एनर्जी जाते, सगळ्या गोष्टी आपल्या उगाच भाषणं करायची, कशासाठी करायची. मग जर महाराष्ट्राला काही या गोष्टींचा वाटणारच नसेल, उपयोग काय त्या गोष्टींचा. तुम्हाला काही वाटणारच नसेल तर उपयोग काय या गोष्टींचा. जे म्हणून महाराष्ट्रासाठी टिकवण्याची गरज आहे, जो स्वाभिमान टिकवण्याची गरज आहे, त्या सगळ्या गोष्टींचे प्रयत्न आमच्याकडनं होत आहेत. लोकसभेच्या वेळेला ज्यावेळेला नरेंद्र मोदी ज्यावेळेला शिवतीर्थावरती आले होते, मी 5 मागण्या ज्यावेळेला त्यांच्यासमोर केल्या, 5 मागण्या माझ्यासाठी नाही केल्या, महाराष्ट्रासाठी केल्या. आणि त्यातली एक मागणी होती की माझ्या मराठी भाषेला, जो इतकी वर्ष आमची मागणी आहे, आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्हाला मिळावा आणि ते लवकरात लवकर तुमच्याकडनं व्हावं अशी आमची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो, तेव्हाही मानले, आजही मानतो की पंतप्रधानांनी ही मागणी ऐकली आणि माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्यांनी मिळवून दिला. इतकी वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न, पण आज तो सुटला. अजूनही अनेक विषय आहेत. सिंधुदुर्गमध्ये आमच्या महाराजांचा पुतळा पडला, घाई गडबडीमध्ये काहीतरी करायच्या गोष्टी, कोणाला तरी द्यायचा बनवायला, कोणाचा पुतळा बांधतोय ह्याची अक्कल नाही. आणि हे समुद्रात पुतळा बांधायला चालले होते, जमिनीवरचा नाही सांभाळता त्यांना.
बरं, मी जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे, मी काय शिल्पकलेमधला नाही, पण शिल्पकला काय आहे ती मला माहिती आहे. मी एक चित्रकार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या मला अंदाज आहे, कल्पना आहे. मी ज्यावेळेला ह्या प्रकारची मागणी ज्यावेळेला झाली, मी विचार करत होतो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच उंच महाराजांचा अश्वारूढ पुतळा. 2 इंच उंच म्हणजे महाराजांचा जिरोटोप त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच वरती. मला कल्पना नाही, आपल्यापैकी अनेकांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिला असेल. मी पाहिला आहे. तो एका आयलँडवरती बसवलेला आहे, दगडाच्या आयलँडवरती, परमनंट आयलँडवरती. अमेरिकेला ज्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला फ्रान्स गव्हर्नमेंटने अमेरिकेला भेट म्हणून दिलेला तो पुतळा आहे, भेट. मी प्रत्यक्ष स्वतः तिथे आज जाऊन तिथे सगळं पाहिलेलं आहे. तो पुतळा उंच पुतळा आहे तो. आमच्याकडे काय करणार होते तर समुद्रामध्ये जागा रेक्लेम करणार होते, भराव घालणार होते समुद्रामध्ये, आणि समुद्रामध्ये भराव घालून त्याच्यावरती तो महाराजांचा पुतळा आम्ही उभा करणार होतो, जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच उंच. कोणाच्या डोक्यात नाही येतं माहीत नाही मला. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा एवढा उंच पुतळा जर समजा तुम्हाला बांधायचा असेल, घोडा केवढा झाला रे? उद्या आपण पकडूया की समजा पुतळा बांधला, एवढा उभा केला. तुम्ही म्हणाल की अरे वल्लभभाई पटेलांचा नाही का पुतळा उभा केला, मग महाराजांचा का नाही? आपण रोज शिव्या घालायच्या की आमच्या वरती काश्मीरमधला वरती सियाचीन वगैरे तो सगळा भाग, रोज आमचा चीन चायना हा प्रदेश आमचा ओरबाडतोय. मध्ये पेव भुट्टं माहिती ना आपल्याला. आणि मग चिनी वस्तूंवरती आपण बहिष्कार टाकला पाहिजे, चिनी वस्तू आपण घेता कामा नये, चिनी वस्तूंवरती आपण बॅन टाकला पाहिजे, केलं पाहिजे, घेतल्या नाही पाहिजेत. येतं ना, माहिती आहे ना तुम्हाला, हो की नाही? वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधनं बनवून आला. काही म्हणायचंय? तो चायनामध्ये बनला आणि मग तो भारतामध्ये आला आणि मग तो इथे बसवला गेला. एका बाजूला तुम्हाला सांगायचं की चीनच्या प्रोडक्ट्स घेऊ नका. आपल्या सगळ्यांचं म्हणणं असतं की चीनी आम्ही वस्तू घेणार नाही, फक्त रात्रीची चायनीजची गाडी चालू पाहिजे, कारण ती आम्हाला लागते. काय रात्री अपरात्री आम्ही कुठून कुठून कष्ट करून येतो, आम्ही वजनं उचललेली असतात, चायनीजची गाडी लागते. कमी लाईटमधली एक जिम असते, माहिती आहे ना, अनेकांना माहिती असेल. मग तिकडे कष्टबिष्ट झाले, सगळे व्यवस्थित झालं की मग ते आम्हाला ते सगळं लागतं बाबा. उद्या जर समजा शिवछत्रपतींचा पुतळा जर समजा तिथे बसवला आणि ती जर समजा भराव टाकलेली जमीन जर खचली, काय होईल? आणि तो जर पुतळा तुम्हाला जर तशा प्रकारे जर बांधायचा असेल तर त्याला कमीत कमी 15 ते 20 हजार कोटी रुपये लागतील. 15 ते 20 हजार कोटी. जर इतके पैसे खर्च करून जर आम्ही एक पुतळा बांधणार असू, माझी पहिल्यापासूनची, हा राज ठाकरे पहिल्यापासून एक गोष्ट बोलत आला की एवढे पैसे खर्च जर समजा आम्ही पुतळ्यांवरती करणार असू, त्यापेक्षा जर समजा शिवछत्रपतींच्या आमच्या गडकिल्ल्यांवरती जर समजा हे पैसे खर्च केले, आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्ही काय फक्त पुतळे दाखवायचे का? आमच्या राजाने काय उभं करून ठेवलं हे जर समजा जगाला ओरडून आम्हाला सांगता येत नसेल तर आमच्यासारखे दुर्दैवी फक्त आम्हीच. आम्ही काय करतोय तर पुतळे दाखवतोय प्रत्येक ठिकाणी, आणि जयंत्या आणि पुण्यतिथ्यांच्या दिवशी धुतो आम्ही फक्त. एरवी त्याच्यावरती धूळ बसलेली असते, पक्षी बसलेले असतात, पक्ष्यांनी घाण केलेली असते, कोणाचंही लक्ष नसतं तिकडे. पण जर समजा ते गडकिल्ले जर समजा चांगले झाले तर माझ्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या भविष्यातल्या सगळ्या पिढ्या यांना आम्हाला दाखवता येईल की आमच्या राज्याने काय काय करून ठेवलं, त्याचं कर्तृत्व काय होतं, त्यांनी काय घडवलं. मी आजच त्या कोकणामध्ये सांगत होतो, नुसत्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करून हा माणूस समजणार नाही आम्हाला.
काहीतरी औरंगजेब वाचा. तो औरंगजेब वाचाल ना, त्यावेळेला कळेल आमचा राजा हा माणूस हा किती मोठा होता ते. 1680 साली महाराजांचं निधन झालं आणि आग्र्याहून सुटल्यानंतर त्या औरंगजेबाला तो अपमान जो वाटला, तो अपमानाचा बदला घेण्यासाठी तो महाराष्ट्रामध्ये आला. 1680ला आमच्या महाराजांचं निधन झालं होतं. 1681ला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय. माहीत नसेल का हो त्याला? एवढा मोठा राजा, त्याला माहीत नसेल की ज्याच्यासाठी म्हणून आपण इकडे आलेलो आहोत तो माणूस तर गेलेला आहे, त्याचं तर निधन झालंय, आता आपण परत जाऊ. नाही, तो परत नाही गेला. औरंगजेब पुढची 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिलाय. 27 वर्ष. एकदाही परत कधी दिल्ली आणि आग्र्याला गेल्याचं नाहीये. 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिला आणि 27 वर्ष महाराष्ट्रात राहून इथे मेला. आमच्या संभाजीराजांबरोबर लढला, ताराराणी साहेबांबरोबर लढला, राजाराम महाराजांबरोबर लढला, संताजी धनाजींबरोबर लढला. 27 वर्ष लढत होता आणि 27 वर्षानंतर तो माणूस इथे मेला, या महाराष्ट्रात मेला. कशासाठी आला होता मग? कोणत्या गोष्टीसाठी आला होता? शिवाजी महाराजांचं निधन तर कधीच झालं होतं, मग ह्यांच्यावर तो का माणूस लढत होता? तो औरंगजेब शिवाजी शहाजी भोसले नावाच्या माणसाला मारायला नव्हता आला. त्याला माहिती होतं की त्याचं निधन झालंय. औरंगजेब जो आला होता तो शिवाजी शहाजी भोसले नावाच्या विचाराला मारायला आला होता. का त्याच्या लक्षात आलं होतं की हा विचार जर समजा उद्या हिंदुस्थानात पोचला, या हिंद प्रांतात जर पोचला, आपलं काही खरं नाही. आणि तेच पुढे झालं. पुढे पेशवाई आली. मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे फडकवले. आपण म्हणतो अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय? अटक नावाचा किल्ला आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरला. त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकवला गेला. तिथपर्यंत मराठा साम्राज्य पोहोचलं. त्याला अटकेपार झेंडे फडकवले म्हणतो आपण. त्या मराठा साम्राज्याने, त्या पेशव्यांनी आमच्या शिवछत्रपतींच्या विचारावरती हे सगळं उभं राहिलं आणि या 125 वर्ष या हिंद प्रांतावरती राज्य केलं. औरंगजेबाचं म्हणणं अत्यंत बरोबर होतं की हा विचार जर समजा आतमध्ये गेला त्याला कोणी रोखू शकणार नाही. 350 वर्षानंतर देखील छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय असं आपल्या तोंडून येतं आणि आपल्या अंगावरती काटा येतो. काय ताकद असेल? आणि तो महाराष्ट्र चाच पडतोय आज. भेंडीच्या भाजीसारखा गुळगुळीत आणि बुळबुळीत झालेला आहे. स्वाभिमान शोधतोय महाराष्ट्र. कोडाच्या खाली विकायला तयार होतोय. करोडो रुपये घेऊन आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत. आम्हाला मुख्यमंत्री पद देणार असू तर आम्ही तो विचार बाजूला सारून तुमच्याकडे येणार असू. हा असा महाराष्ट्र, हा विचार त्यांचा. कशासाठी हे फोटो लावायचे आपण? कोणासाठी पूजायचे आहे ना? जर यांच्यापैकी एकाचाही विचार घेऊन जर आम्ही पुढे जाणार नसू आणि फक्त जर समजा असलाच प्रकार जर व्यभिचाराचा करणार असू, कशासाठी निवडणुका लढतोय आपण? कशासाठी रांगेत उभे राहताय तुम्ही? कोणाला मतदान करताय? काही स्वतःला पण काही वाटतं की नाही? मी ज्यावेळेला ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष ज्यावेळेला स्थापन केला 2006ला, तो पक्ष स्थापनेच्या वेळेला मी एक फक्त घोषणा दिली होती की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मी जग पाहिलंय, अशक्य गोष्ट कोणतीच नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर कोणत्याच गोष्टींची कमतरता नाही आहे. या गोष्टी सहज शक्य आहेत. अहो, येणाऱ्या भावी पिढ्यांचा विचार करून आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, घडवायचा आहे. या लाचार लोकांच्या सगळं समोर नतमस्तक होऊ नका. यांच्या सगळ्यांच्या नादी लागू नका. म्हणून मी तुमच्या समोर एक पर्याय म्हणून उभा राहिलेलो आहे. एकदा फक्त राज ठाकरेला संधी देऊन बघा. या महाराष्ट्राने एकदा संधी देऊन बघावी. नालायक ठरलो, परत तोंड दाखवायला येणार नाही तुमच्या समोर. या लोकांसारखा निर्लज्ज नाही आहे मी.
आणि म्हणून संधी ही काय वारंवार येत नसते. मी जे सतत सांगतो ना की शाहरुख खान सलमान खानचा चित्रपट जर समजा शुक्रवारी पडला ना, सोमवारी नवीन चित्रपट करायला ते तयार होऊ शकतात. आमची 5-5 वर्ष जातात. आणि तुमच्याही आयुष्यातली 5-5 वर्ष निघून जात असतात. त्याच लोकांना तेच आपण जर समजा करत बसणार असू, नका अपेक्षा धरू कुठच्याही गोष्टींची महाराष्ट्रामध्ये. माझ्याकडे एक महाराष्ट्राचं स्वप्न आहे, खरं स्वप्न आहे. या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी बदलाव्यात, चांगल्या व्हाव्यात. जर तुम्ही शहरामध्ये राहतात, घरातनं बाहेर पडल्यावर तुम्हाला बरं वाटलं पाहिजे असं शहर आपल्याला निर्माण करायचं आहे. महाराष्ट्र आपल्याला असा उभा करायचा आहे की परदेशात गेलेली आमचे तरुण तरुणी परत महाराष्ट्रामध्ये आले पाहिजेत. आमच्या महिलांना इथे सुरक्षित वाटलं पाहिजे. आमच्याकडे लहान लहान मुली ज्या शाळेमध्ये जातात त्यांच्या आईवडिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे की माझ्या मुलीवरती कोणी हात टाकणार नाही, कोणी हिच्यावरती बलात्कार करणार नाही. माझा तर विश्वास आहे आमच्या पोलीस अधिकाऱ्यांवरती, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवरती तर माझा 100% विश्वास आहे. 100% विश्वास आहे. यांना जर 48 तास दिले ना, अख्खा मुंबई महाराष्ट्र साफ करून ठेवतील. सगळ्यांची अंडी पिल्ली याला माहिती आहेत. माझ्या हातामध्ये एकदा या राज्याची सत्ता देऊन बघा. ज्या दिवशी संपूर्ण सत्ता माझ्या हातामध्ये ज्यावेळेला येईल द्याल, त्याच्यानंतर 48 तासाच्या नंतर पोलिसांना 48 तास दिले जातील आणि महाराष्ट्र मला साफ करून द्या म्हणून मी त्याला सांगितलं जाईल. त्याच पुढच्या 48 तासामध्ये सर्व मशिदींवरचे भोंगे खाली उतरवले जातील. कोणतेही लफड मला चालणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. पुढच्या 2-4 दिवसामध्ये आपला जाहीरनामा येईलच. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मी सांगतोच आहे, मांडतोच आहे. जेवढं माझ्याकडनं शक्य आहे तेवढ्याच गोष्टी मांडल्या जातील. मी फालतू स्वप्न तुम्हाला दाखवणार नाही, पण जे सांगीन, जे दाखवीन, जे बोलीन ते प्रत्यक्षात उतरवीन. आणि म्हणून येत्या 20 तारखेला संधी वारंवार येत नसते. दर प्रत्येक वेळेला 5-5 वर्ष घालवू नका बाबांनो. आणि म्हणून मी तुमच्या समोर आज आलेलो आहे. एका आशेने, एका अपेक्षेने समोर आलोय, महाराष्ट्राच्या समोर आलोय की एकदा या राज ठाकरे आणि त्याच्या सहकार्याला एकदा संधी देऊन बघा. 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन, माझे सगळे कुठे गेले सगळे, हा आमचा विश्वजित, एक उत्तम माझा सहकारी आज आपल्या समोर दिलेला आहे. येत्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून फक्त आमचं डोलमच नव्हे तर माझ्या महाराष्ट्रामधले सगळे जेवढे माझे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं एवढी फक्त आशा अपेक्षा बाळगतो. आपले जे कोणी नातेवाईक मित्रपरिवार असतील त्या सर्वांना आपण कळवावं की येत्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड विजयी करावं, मताने विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.